नागपूर महापालिका मुख्यालयात 3 फेब्रुवारीला काँग्रेस पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आलं। शहरातील अतिक्रमण विभागाने हातगाड्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसने महापालिकेवर मोर्चा काढला। हा मोर्चा काँग्रेस नेते संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता। आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटपट झाल्याची माहिती आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। काल शहरामध्ये ज्याप्रमाणे अतिक्रमण कारवाई झाली विविध ठिकाणी आणि त्याच्यामध्ये जे फेरीवाले किंवा जे टपरीवाले यांचे जे रोजगार त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह रोजचा चालत होता, अशा सर्व लोकांचं त्यांनी ठेले असो किंवा टपरे असो ह्या नष्ट करून टाकलेल्या आहे। ही जी कारवाई करण्यात आली ही योग्य रीतीने केलेलं नाही आणि त्या लोकांना आपण बेरोजगार करून आलो ही मागणी करता ज्या कॉर्पोरेटच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल ही कारवाई त्या लोकांवरती केलेली आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं ही मागणी घेऊन आणि ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांना न्याय देण्यात यावं ही मागणी घेऊन आज आम्ही महानगरपालिकेचे सर्व 34 नगरसेवक इथे आलेलो आहे। करण्यात आले होते काय कशा पद्धतीने नाही, तुम्ही त्यांना नोटीस द्या, जप्त करा, त्यांना इंटिमेशन द्या किंवा जी त्यांना कुठेतरी तुम्ही बसवा ना, परंतु हे न करता तुम्ही सर्व नष्ट करण्याची जी कारवाई आहे ही योग्य नाही आहे।